पिंपळनेर येथील प्रादेशिक वन विभागातील तत्कालीन वनक्षेत्रपाल व विद्यमान वनक्षेत्रपाल हे माहितीचा अधिकार कायद्याला दाखवतायत केराची टोपली। याबाबत सविस्तर वृत्त असं की पिंपळनेर प्रादेशिक वन विभागातील क्षेत्रीय कामावरती सन 2022-23 व 2024 मध्ये वन विभागातील कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। त्याबाबत माहितीचा अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कायदा अंतर्गत माहिती मागवली होती, परंतु तत्कालीन वनक्षेत्रपाल यांनी मुदतीत माहिती दिली नाही। म्हणून अर्जदार यांनी सहाय्यक वन संरक्षक अधिकारी जकास व कॅम्पा धुळे यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपीलीय अधिकारी यांनी अर्जदार यांना 8 दिवसाच्या आत विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले असताना देखील तत्कालीन वनक्षेत्रपाल व विद्यमान वनक्षेत्रपाल यांनी आजपर्यंत माहिती ही दिलीच नाही। तसंच पिंपळनेर वन विभागातील जंगल संवर्धनासाठी रोपवन, दगडी बांध व इतर कामावरती कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलाय। लावण्यात आलेल्या रोपवनच्या जागेवर आज रोजी प्रत्यक्ष जागेवर झाडं नाहीयेत, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। मात्र विद्यमान वनक्षेत्रपाल हे झोपेचं सोंग घेऊन गप्प बसलेत। तसंच मसदी परिमंडळात शासनाचा असलेला ग्रीन मिशनचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, परंतु त्या कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेला निधीचा ताळमेळ बसत नाहीये। तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेला आहे ही माहिती हे अधिकारी देण्यास तयार नाहीत। अर्जदार हे वारंवार माहितीसाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, दिशाभूल करतायत। तरी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे व वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिलंय की 8 दिवसाच्या आत माहिती ही दिली नाही तर येणाऱ्या नव्या वर्षाच्या 2026च्या जानेवारीला उपोषणाला बसणार असेल असं कळवण्यात आलंय।